कसे आहात? मी आयुषा, हे माझे मिस्टर श्याम. सो आम्ही आता गावाला निघालोय. आमचं ॲक्च्युली अचानक ठरलं, म्हटलं ब्लॉग पण करूया, तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करूया. सो पुन्हा निघालोय गावासाठी. पुन्हा निघालो. ॲक्च्युली आम्हाला येऊन आठवडा सुद्धा नाही झालाय आणि आम्ही पुन्हा चाललोय. जरा इम्पॉर्टंट काम आहे आमचं. सो आम्ही आता गावाला चाललोय. आजचा व्लॉग म्हणजे हा जो गावचा व्लॉग आहे तो सगळा मी बोलणार आहे. आतापर्यंत जे ब्लॉग्स आले त्याच्यात लीड माझ्या मिस्टरांनी घेतलेली होती. नाव आता मी टेक ओव्हर करते. आय होप त्यांना चालेल. मी रस्ते बघत नाही. आम्ही ना नेरळच्या रस्त्याला घुसलो डायरेक्ट. नेरळच्या इथं युटर्न घ्यायला लागेल आता. किती लांब आला आपण. नाही आत घुसलो ना फक्त. गाड्या मी सांगू, ह्यांचं नेहमी असं का होतं, ह्यांचं गाड्यांचे विषय चालू असतात. आता पण मला रस्त्यावरती गाडी दाखवत होते, ही गाडी आपल्याला घ्यायची. आणि जेव्हा गाड्यांचे विषय निघतात तेव्हा माझ्या नवऱ्यातलं लहान बाळ बाहेर येत. आता सुद्धा मला ते रस्ता बघण्याचं सोडून मला गाड्या दाखवत आहेत. आपल्याला ही गाडी घ्यायची, आपल्याला ही गाडी घ्यायची. म्हणजे आम्ही जसं घराच्या बाहेर पडतो यांची सुरुवात होते. चल, रस्ता चुकलत नाही. माय गैरसमज वॉज दॅट माय गैरसमज. परत त्या रस्त्यावर जायचं. या वा छान. मला वाटलं तो नेरळचा जो तुम्ही आपला कशी चुकू शकता. बापरे. सॉरी भाई, सॉरी. असं आहे माझा नवरा. तिथे तो रायडर दिसल्यावर काय वाटतो? मला ना असं आतून भरून येतं. एवढं भरून येतं की माझ्या तोंडातनं अश्रू मला अनावर होतात. तोंडात नाश्रू. सॉरी. एवढं मला भरून येतं की माझ्या डोळ्यांमधनं मला अश्रू अनावर होतात माझे. मला बाईक चालवायला आवडते. बाईक चालवायला मी टॅटू काढला इथं. टॅटू काढलाय. टॅटू त्याच्यात मी नाही हो. आय डोंट नीड यू. हो मला एकट्याला जायला आवडतं. बर. शांतता आवडते. घेतलीच बाईक आता आपण. वाटच बघा तुम्ही. लवकरच घेणार आहोत गाईस. सबस्क्राईब करा. त्यासाठी तुम्हाला सांगितलं पैसे मला नाही चॅनल काढलाय. वा वातावरण बघा ना, मस्त झालं ना. डोंगर बघायचं किती छान दिसतंय. पाहू शकता, अतिशय सुंदर नजारा आहे. या ठिकाणी या झाडांमध्ये तुम्हाला काही प्रजातीची माकडे आढळतील. त्यातलीच एक प्रजाती आमच्या सोबत गाडीत बसली आहे. हातामध्ये दूरध्वनी आहे आणि ती थोड्याच वेळात याला भ्रमणध्वनी बोलतात. भ्रमणध्वनी आहे, सॉरी. आणि थोड्याच वेळात आपल्याला त्या माकडांचे दर्शन होईल आणि आपण त्यांचे चित्रफित नक्की काढू. पण ह्या आमच्या गाडीत बसलेल्या माकडाला त्यात काही नवीन नसेल. आम्ही आलो खूप ऑब्वियस ठिकाणी आलो. आणि लास्ट ब्लॉग जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कळेल मी का म्हणते असेल. ही एकमेव अशी जागा आहे जिथे आम्ही नेहमी थांबतो. नेहमी वडापाव खायला. एवढं गरम होते तरी आम्ही वडापाव खाणार. आमची सोडी. आम्ही आता पोहोचलो आहोत खंडाळा घाटामध्ये. लोणावळा ना, खंडाळा झालं ना. खंडाळा घाट्या शी. यायचा.
सोबत राहा ग आई. काय जे आमचं घर आलेलं आहे, आमच्या हो घराचं गप्पा. गेट. हा आमच्या घराचा गेट आहे गाईस. हे बघा दिसतोय का तुम्हाला कमान? इथे फक्त दत्त शोभा नाव टाकायचं आम्हाला. माझ्या हो, छान आहे वडिलांचं आपण नाव. दत्त शोभा. आणि माझ्या आई म्हणजे आमच्या आईश्री आहेत. मातोश्री बोला ना, आईश्री काय. सो दिसतंय का तुम्हाला आमचं घर? तुम्ही थोडं एक 18 किलोमीटर थांबा, तुम्हाला दिसेल आमचं घर. माझ्या हो, वडिलांची पण इच्छा आपल्या होती. गेटला आपण देऊ शकतो दत्त शोभा. नाही, ते माझं मस्त आहे. दत्त शोभा निवास हे माझं नाव ठरलेलं आहे. मस्त आहे, मस्त. मला सांगायचं तात्पर्य होतं की माझ्या वडिलांची इच्छा होती की घरापासून 18 किलोमीटर लांब गेट असला पाहिजे आपली कमान. ठीक आहे. सो त्यासाठी आम्ही ही बांधून घेतलेली आहे. आणि मग आमची ही इच्छा नाही म्हटलं तरी 15 वर्षापूर्वीच आम्ही पूर्ण केली. सो आता इथून 18 किलोमीटर नाही नाही, आम्हाला घराच्या बाहेर आहे ना कमान बांधायला जागा देत नाही कोण, हा. म्हणून आम्ही इथे इथे बांधली. इथे 18 किलोमीटर कसं आहे ना, ग्रँड वाटलं पाहिजे की कोणाच्या घरी चाललोय, एवढी कमान वगैरे. 18 किलोमीटर? आणि घर अजून येत नाहीये. हो, तुम्हाला टाकण्याचं घर दाखवणार आहे हा? हा? आता आठवण हा, करून ते दिली. दाखवतो. अजून ते घर येत नाहीये म्हणजे काय मोठा माणूस असेल तो. तुला मायावर भरोसा. सो आम्ही ऑलमोस्ट पोहोचतोय. किती तास हो? अजून 15 मिनिटं आहेत. किती तासांचा प्रवास होता? ओनली 3 hours. खूप. तसं जाणवलं पण नाही मला. पहिल्यांदा असं झालं मला जाणवलं पण नाही. ऍज युजल. ऍक्च्युली लांबचा प्रवास असं वाटलंच नाही, एकदम असं इझिली झालं. छान वाटते एकदम. असं टायर्ड झाल्यासारखं पण नाही वाटत आहे, थकल्यासारखं नाही वाटत अजिबात. मी ऍक्च्युली गाडीच तशी चालवतो. असं आहे. आता मी 5 मिनिटात घरी पोहोचू. घरच्यांसाठी मस्त खाऊ घेतलंय. जी तुम्हाला कमान दाखवली होती ना 18 किलोमीटर आधी, ते घरात येईल आमचं. माझी नेलपेंट यार काय करते मी, मला खरंच कळत नाही मी काय करते. चला भेटूयात, घरी गेल्यावर भेटूयात. बाय. नेक्स्ट रविंद्र वारिक हमारे स्वागत के लिए खड़े हैं. वेलकम टू आवर होम. तिथे लाईट आहे. हॅलो विलियम्स मध्ये स्वागत आहे तुमचं. सो आम्ही घरी पोहोचलो, फ्रेश झालो, सगळ्यांनी चहा नाश्ता वगैरे सगळं झालं. बघ. आणि आता आम्ही रेडी होऊन पूजेला चाललोय. सगळे रेडी झाले. पूजा माझ्या आत्याच्या मुलीची पूजा आहे, यांच्या मावशीच्या मुलीची पूजा आहे, सत्यनारायणाची ना, घराची पूजा आहे. याला आम्ही नेत नाही म्हणून अडसून बसले. हा, हे यांचा. बाय, भेटूया डायरेक्ट. Here's my keys. TikTok. चलो गाइस, आपको ले चलते हैं हमारे साथ. निकलो यहाँ से. गाइस, हम लोग निकल रहे हैं. ओह सॉरी, आपको दिखा क्या लाइट कैसे अरेंज किया? सो ये चार तोंड, ये तोंड जा रहे हैं पूजे के लिए. वहाँ पे जाएंगे. तिथे जाऊया आपण, छान छान बघूया घर आणि जेवूया पोटभर आणि येऊया. ओके 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 फंटास्टिक. चलो बाय बाय. मी घरी आलोय, सगळे फ्रेश झालो, गप्पा मारल्या. आता झोपण्याची तयारी करतो. आता मस्तपैकी झोपू आम्ही. सकाळी उठू, सकाळी जे काही दाखवायला असेल तुम्हाला दाखवू, नसेल काय दाखवायला तर नाही दाखवू. या एनिवेज, सो आम्ही सकाळी उठू, काय असेल तर शूट करून तुम्हाला नक्की दाखवू. बाय गो.
सासरी आली अरे सासरी आली नका ना टाइम वेस्ट करू. टी शर्ट घालती टी शर्ट साडी घालायची टी शर्ट घालते हा? तुला काय सांगितलेलं हा सासरी येऊन टी शर्ट घालते म्हणजे आईला पटेल का ते एक तर तिचा पाय मुरगळलाय हा तिची कामं करायची सोडून बाहेर हिंडते तू लाज वाटते का तुला हा नका टाइमपास करू. स्टोरेज वाढू दे फुकट. लाज वाटते का तुला डोळे बघ डायरीचं ते. गुड नाईट गाईस. मी तुम्हाला खूप सारे लेक्चर दिले ते टाकेल होपफुली व्हिडिओ मध्ये आता. सगळं एडिट करणार आहे. सो या सी यू गाईज टुमॉरो बाय बाय. शबा खेर अब्बाच्या डब्बा फादर द डॉन कॅन यू सी हिम. बघा हे डेली रिच्युअल्स आहेत आमचे. आम्ही सगळं झाकून ठेवतो नेहमी. सगळं सेटअप बॉक्स पण झालं त्याच्यावरती पण बसायचं टाकलंय बघा. सगळं झाकून ठेवतात झोपायच्या आधी. आईला जास्त असं सवय असेल. आई तुझी बायको साडी घालत नाही. तुझी बायको नशीब एकदा स्टार्ट होती की थांबत नाही हा सर. नाही बोलत मग हॅपी बर्थडे बोल. लव यू बोल. लव यू बिडू बिडू लव यू बिडू. बिडूने झोपून घेतलं. बिडू लव यू बिडू लव यू. एवढं गरमीचं अंगावर घेतात किती जाड बापरे. दाड हे हादरलं. एनिवेज गाईज चला झोपतो आम्ही. गुड नाईट. तुला हसायचंय. गुड नाईट. चला काळजी घ्या सगळी. कापून टाकेल असं काय बोलणार. ठीक आहे चला बाय. गुड नाईट.